नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय महालक्ष्मी माता. कोणत्याही महिलेमध्ये ही दिव्य लक्षणे दिसली तर समजून घ्या की साक्षात लक्ष्मीच तुमच्या घरी आली आहे. आपल्या आयुष्यात काही महिला अशा येतात की त्यांच्या आगमनानेच घरात प्रकाश पडतो, शांतता येते, सुख समृद्धी वाढते आणि हे योगायोग नसतो, ही लक्ष्मीचं रूप असतं. आज अशाच 11 दिव्य लक्षणाविषयी आपण जाणून घेऊया. कोणती आहेत ही लक्षणे? लक्षण 1. करंगुळीचं तेज. जिच्या हाताच्या करंगुळ्यामध्ये नैसर्गिक गुलाबीपणा दिसतो ती श्री लक्ष्मीचं श्रीकर स्वरूपाची फलप्राप्ती घेऊन जन्मलेली असते. 2. पायातील घटानाद ऊर्जा. जिच्या चलण्याने हलकासा नाद तयार होतो. शास्त्र म्हणतं असा नाद घरातील दरिद्रता तोडतो. लक्षण 3. डाव्या खांद्यामागे जन्मखून. डाव्या खांद्यामागे किंवा मणक्यावर जन्मखून असणारी स्त्री धनलक्ष्मीचे वहन घेऊन आलेली मानली जाते. 4. हाताच्या तळव्यावर तांबूस छटा. तळव्यावर तांबड्या केशरी रंगाची हलकी छटा दिसली तर ती स्त्री धनसंचयाची मूर्त रूप मानली जाते. 5. डोळ्यात चंद्रबिंदू चमक. कधीकधी डोळ्यात हलका वर्तुळाकार चमक दिसते. हे श्रीचक्रची ऊर्जाच तिच्यात असल्याचं चिन्ह असतं. 6. कपाळावर नैसर्गिक त्रिकोणी रेषा. कपाळावर केस रेषेजवळ त्रिकोणी आकार दिसत असेल तर ती स्त्री महालक्ष्मीच्या त्रिकूट शक्तीची धनी असते. 7. नाभीजवळ तेजस्वी ऊर्जा. शास्त्र म्हणतं जिची नाभी किंचित आत ओढलेली असते आणि तिच्या आजूबाजूला तेज दिसतं ती घरात सुख वैभव आणते. 8. हातात धनरेखा. हस्तरेखेनुसार तर्जनीपासून मधले बोटापर्यंत जाणारी छोटी रेषाही स्त्रीमध्ये असली की ती लक्ष्मीचा अवतार मानली जाते. लक्षण 9. पावलाखाली उष्णतेचा स्पर्श. जिच्या पावलाखाली थोडी उष्णता असते अशी स्त्री घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. शास्त्र समर्पित चिन्ह आहे हे. अशी स्त्री जर घरात असेल तर ती नक्कीच लक्ष्मीचा अवतार असते. लक्षण 10. अचानक धनप्राप्ती योग. ज्या स्त्रीच्या आगमनाने घरात अनपेक्षित पैसे, कामे किंवा संधी मिळतात ती आवाहन लक्ष्मीचे रूप मानले जाते. 11. जिच्या स्पर्शाने शांतता येणे. जिच्या हाताच्या स्पर्शाने लहान मुलंही लगेच शांत होतं. असं म्हटलं जातं की लक्ष्मीचा शांती स्वरूप तिच्या हातातून वाहतो. जर तुमच्या घरात किंवा कोणाच्याही घरात अशा स्त्रिया असतील तर त्या साक्षात लक्ष्मीचा अवतार असतात. श्री महालक्ष्मी माता की जय. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नारायणी नमोस्तुते. जय महालक्ष्मी माता. महालक्ष्मीची कृपा तुमच्या आणि माझ्या घरावर नेहमी राहो ही मी मातेला प्रार्थना करते. जय महालक्ष्मी माता. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.